आता महाकालचं तर नाव आपल्या संपूर्ण मार्केटमध्ये जास्त आहे. कुठून घेतला होता महाकाल तुम्ही? मी संभाजीनगर मधून. काय बघून घेतलं, काय विशेष गुण बघून घेतला होता महाकालकडे? आता गुण म्हणजे त्यावेळी मला माहिती पण नव्हतं काय पळल ना काय राहील. बैलाची उपमा, बैलाची फिटनेस, बैल कसा वागतोय. माझा कॅप्टनचा मालक आहे तिथं भीमराव शेठ आहेत. त्यांनी मला स्वतः भीमराव म्हणून एक शेठ आहे, त्यांनी मला कॅप्टन दिला होता. बरोबर. कॅप्टन देता देता मला एक बैल बोलला असत का तुमचे बैल रिवर्स आले, तुम्ही नावात नाहीत, तर मी एक बैल देतो, तुम्ही पळून व्यवहार करा. तुमचं नाव नाही आलं तर बोला, बिंजोडला नाही राहिलं तर बोला. इतकं म्हणजे गॅरंटी त्या बैलाची मग कॅप्टन आपली महाकालची घेतली. दिली, बरोबर आहे. दिल्यानंतर बोलो ठीक आहे पाठवा. त्यांनी बैल पाठवलं. पाठवल्यानंतर परिस्थिती अशी आली की 2-3 मैदानाला मी अक्षय ठाकरेला भेटलो. तो जॉकी होता पहिल्या स्टार्टला. म्हणजे त्याला भेटलो, बोलो मी एक बैल उतरवा, मला एक बैल. त्यांनी शिवा म्हणून त्यांचा बैल दिला. चांगली गाडी मारली टॉपची बिंदोडची. तिथं आपल्याला तेव्हा भडवलच्या तिथं शर्यती होत्या तिथं. गाडी मारल्यानंतर जरा दुसरे पहिले त्याला मला कुचामले. मी काय केलं, आदायवाले होते त्यांचा सूरज, तो घेतला. तर त्या बैलाने काय त्याला प्रेस केला का हा आला, जरा साईड सोडली. साईड सोडल्यानंतर काय केलं ते बैलाचं, मला पैरे त्याला नाकारले सगळे. बरोबर. सूरजवाल्याने पण नाकारला. मग तेव्हापासून मी काय केलं का बैल थोडा बैठी ठेवला आणि माझ्या बैलाच्या गळ्यात ह्या घातला, नंद्याच्या, स्वतःची गाडी म्हणून. ती पण एक वेळ जरा इकडे इकडे झाली, जिंकली पण थोडी इकडे झाली. मी बैल परत पाठवला. बैल सध्या बैठी राहते, परत गुंजा पैरे नाही भेटत. नंतर दुसऱ्या सीजनला परत उतरला बैल. मग मला ती मोरशेर बोलले तुम्ही धीर सोडू नका, तुम्हाला पैरे भेटतील, परत घेऊन जा तुम्ही बैल. मग मी परत गेल्या वर्षी उतरवला आणि उतरवल्यानंतर डायरेक्ट बिंदोडाची सुरुवात केली. पैरे भेटायला सुरुवात झाली. पण मी तीच जाणीव ठेवली त्यावेळी आपला कोणी पैरा दिला ना, आता जो बोलवला त्याला पायऱ्या द्यायचा, त्याला पैरा द्यायचा, म्हणजे कोणाचा हार आपल्याच हातात हवे. बरोबर. असं करताना मग मालका बरोबर मी व्यवहार केला. विशेष म्हणजे त्याची शरीर यष्टीबद्दल काय सांगाल, त्याच्या म्हणजे आहार कसा दिला जातो त्याला, सध्या आहार काय त्याला? आता आहार बघा, मी तर देतो महाराष्ट्र केसरी, नवापुरी, चुंडालती नवापुरीचे आणि उसाशिवाय मी त्याला खायला गेला. वाडा ऊस आणि सुकी वैरण. आणि रोजचा त्याचा व्यायाम कशा पद्धतीने करून घेतला, पोहणी वगैरे त्याला काही नाही देत मी, काही नाही व्यायाम नाही, काय नाही, जाग्यावर फक्त शर्तीला न्यायचा, शर्तीतून आणायचा, गरम पाण्यात धुवायचा, ठेवायचा, बाकी काय नाही. बरं बघा, हे सर्व क्षेत्र जोपासत असताना टीमवर्क खूप महत्वाचं आहे. काय आपल्या टीमवर्क बद्दल काय सांगाल, कशी तुमची म्हणजे टीमवर्क बद्दल काय सांगाल तुम्ही? कोण कोण आहे टीम मध्ये, कोण कोण प्रमुख भूमिका कोणाची असते, कोण त्याची निगा राखतो, त्यांची प्रत्यक्ष बैलांच्या समवेत कोण असतो? तुम्हाला तर तेवढा वेळ नसतो, तुम्ही तर छोटी उद्योग व्यवसाय सांभाळत असताना तुम्ही तेवढा वेळ नाही देऊ शकत. तुम्ही त्या बैलांच्या सोबतीला आपले म्हणजे अत्यंत जवळचा विश्वास असे माणसं कोण असतात तुमच्या बरोबर? आता याच्यामध्ये ऍक्च्युली ड्रायव्हरच्या भूमिकेमध्ये माझा बैल आणल्यापासून एकतर जास्त करून समीर ड्रायव्हर, समीर पाटील म्हणून ड्रायव्हर येतो आपल्या आत्तरगावचे चिंचोलीवाले, जो ग्रुप बुंडा ग्रुप, तो एकदम खूप जवळचा पहिल्यापासून. आणि नंतर तो बीजे असेल तर भावड्या म्हणून संतोष दहीभाते. नंतर साजन ड्रायव्हर आमचा मुरबाडचा आहे. नंतर साजन झाल्यानंतर अजून तो बारीक ड्रायव्हर पण बसतो केव्हा केव्हा. जसे पैरे असतील त्या पैऱ्यावाल्यांचे ड्रायव्हर बसतात जास्त करून. बरोबर. त्यांचे नावं, काही लोकांचे नाव पण मला लक्षात नाही. बारीक आहे, परत अजून तो पिंपलोलीचा पण आहे. ते असे ड्रायव्हर बरेच आहेत. तर ते कसं माहितीये का, ते पैरावाले बोलले माझा ड्रायव्हर, मी माझ्या ड्रायव्हरला घेत. बरोबर. पहिले माझा तो पाटील बसायचा, समीर पाटील, आणि हा भावड्या, आणि एक पदुडावर पहिला माझा खास होता संजय गाडीवर. असे ड्रायव्हर बसल्यानंतर जर पैरवाले बोलले का माझा बैल त्या पैरवाच्या गाडीवर चालतो, म्हणजे ड्रायव्हरच्या, त्यांना बोलतो तुम्ही बसा तुमचा. माझा बैल कुठल्या पण ड्रायव्हरला चालतो, त्याला काही देणं घेणं नाही, त्याला फक्त पलाशी देणं घेणं, बैल कुठल्या ड्रायव्हर असू द्या. असे ड्रायव्हर आहेत. आणि त्याला नियोजक म्हणजे करणारे एक तो आपला हा सौरभ आहे, परत माझा एक भाचा आहे आपला पप्प्या म्हणून, पप्प्या शिंदे, अजून आपला मयूर पाटील, नाही मयूर धुमाल, मयूरच्या बंटी, काय नाव त्याचं, बंटी, अजून एक त्याचं दुसऱ्या भावाचं नाव काय, आणि आपला सूरज गायकवाड, अजून सुट्टी मेकर आमचा तो त्याचा मालकच गणेश राठोड, तो सुट्टी मेकरच आहे. आणि मयूर एक सुट्टी मेकरला असतो. आणि काय ड्रायव्हर तो सुट्टी मेकरला पण असतो समजा. परत हे हेमंत वगैरे पण असतात माझ्यावर. बरेच असे लोक म्हणजे आपल्याला मदतीला असतात बैलाच्या. आता एवढी काय नावं आठवत नाही, पण तरी सुद्धा बऱ्यापैकी लोक आपल्या बैल जुंपल्यानंतर आपल्या बरोबर. सुट्टी मेकरचा विषय आला, सुट्टी करताना काय त्रास देतो का? काही नाही, एकदम छान आहे. माणसाने धरून राहायचं, तुम्हाला वाटतं फोटो दाखवा आता. आणि दादा, महाकालच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारतो, घरचा साज पळताना काय आनंद असतो? घरचा साज तुम्ही पळवलाय, तुम्ही बोलले एकच वेळा, पण कशी गती लागली होती त्यावेळी? आता गती माझा त्यावेळी हा बैल पळत होता, बरोबर आहे.
पण ह्याची गती डबलच होती. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी एकच वेळ ट्राय केली 2 वेळा. नंतर म्हटलं नको, कारण आपल्याला हार करण्यापेक्षा घरच्या गाडीवर बरोबर आपल्या गुलाब राहणं महत्वाचं आहे. म्हणून मी थोडं ते बायपास करून डायरेक्ट पायऱ्यामध्ये गेलो. जास्त मी लक्ष नाही दिला. आणि दादा आता सध्या ही आपला कॅप्टन झाला काय आणि आपला नंद्या झाला काय, पळवता का त्यांना? पळवतो ना, मग ते अजूनही पण शर्यत करतात. करतात. गेले तर करतातच. दादा बघा, एक बैल मॅनेज करताना अड्ड्यामध्ये नाकी नऊ येतात, 3-3 बैल कशी मॅनेज करतात? करतो मी, मला काय सवय झालेली आहे. एवढे सगळं तुम्ही प्लॅनिंग करता, सुट्टी मेकर असेल, ड्रायव्हर असेल, तेवढं टीमवर्क तुमचं खूप महत्वाचं असेल. त्यासाठी टीमवर्कचा खूप सहयोग महत्वाचा आहे. करतो मी. आणि ह्या वर्षामध्ये दादा डॉन मध्ये तुम्ही बोले, खारघरचा डॉन आपला, त्याच्यामध्ये आपली गाडी पळाली होती. किती बिंदू झाले त्याच्याबरोबर? त्याच्याबरोबर 2 का 3 झाले ना, 2 का 3 झाले बिंदू. काय सांगाल विशेष? गती चांगली होती ना. चांगली मी गती. त्याला नाव ठेवत नाही. माझ्या बैला जर कोणी नाव ठेवला तर मी डॉनला नाव ठेवत नाही. कारण जी गती भेटली, जी शर्यत जिंकली, आणि आपण एका भावासारखे जेव्हा आपण पायरा मागितला, पायरा करतो. बरोबर. मी तर पायऱ्यामध्ये जात नव्हतो, कोणाच्या जात नाही. त्यांनी मला पायरा मागितला, पहिल्यांदा टाकला, मी दिला. गती चांगली मिळाली, A1 जोडी पळायला लागली. त्याच्यामुळे मी बैलाला नाव विषय देत नाही. बरं दादा, तो माझाच मी समजतो अजून पण. त्यांनी मला त्यांच्या म्हणजे जे त्याचे कोण असतील ना, समजा संयोजक वगैरे काय नियोजक, त्यांनी आपल्या बैलाला नावं ठेवली का अजून कोणी ठेवली तरी आपल्याला काय फरक नियोजकाची पडत? विषय नाही. आपल्याला बैल आपल्या बैलाच्या गळ्यात पळून, आपण जे A1 ची गाडी मारतो, A1 मध्ये बस मोठी टॉपची गाडी, तो लक्षा कलेडोनचा, तो शंभू, अशा गाड्या मारल्यानंतर अशा बैलाला आपण चांगला भावनिक म्हणजे प्रतिसाद द्यायला पाहिजे. तो आपल्या बैलाच्या गळ्यात पळाल्यानंतर कोणाच्या बैला नाव ठेवचा अधिकार आपल्याला नाही. बैल पालाला बैलाचं काम बैलाची बक्षीस वाटून घेतली ना, तो बैल आपला. ही भूमिका जी दादांची आहे बघा, पायऱ्यामध्ये बैल पळाल्यानंतर ती दोन्ही बैल कमी पडला कारण जास्त पळाला, त्याशी दादा कोणत्याही बैलांना नाव ठेवायचा अधिकार आपल्याला नाहीये. आणि दादांची भूमिका ही खरोखर अत्यंत हे गुण घेण्यासारखे आहे, वाखण्याजोगे आहे. कारण दादांची हीच भूमिका आहे. याच्यामुळे बैलगाडी क्षेत्र हे अत्यंत आजरामर पुढेच राहत राहील, कधीच वादविवाद होणार नाही. ही दादांची संविधानाची भूमिका आहे, संविधानाची. दादा आपल्या बैलाच्या बाबतीत पैरे तुम्ही करता, पैरे करत असताना विशेष काय काळजी घेता तुम्ही? काय नाही, कोणालाही पैरा दिला? काहीच नाही, कोणाला कोणी फोन केला मला योग्य वाटलं दिला. पैरा दिला. गरिबीची जाण असलेला हा अत्यंत बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस म्हणता येईल, की ज्याला गरिबीची जाण आहे, त्याच्यामुळे ते कोणालाही पैऱ्याला नाही बोलत नाही. दादा याच्या पुढे आपला जो महाकाल आहे कोणत्या साईडने बोलतो? आता उजवीला पण डाव्या खांदी पळतो आणि डावीला पण उजव्या खांदी पळतो, म्हणजे चकड्यावर तर 100%. हा. आणि दादा विशेष प्रश्न विचारतो महाकालच्या बाबतीत. असा कोणता गुण दादा आपला हा महाकाल आपल्या दावणीला येण्यामागचं बघा, पडद्यामागचे काही मेन हिरो असतात बघा. पडद्या पुढची कलाकार वेगळे असतात, पडद्यामागचे कलाकार वेगळे असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर दादा आपल्या या महाकाल आपल्या दावणीला येण्यामागचं प्रमुख सूत्रधार कोण, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता तसं बघायला गेलं तर मी आतापर्यंत जेवढी बैले घेतली, 1,00,000-2 लाखच्या आतमध्ये, ती मी सगळी पूर्ण डेअरिंग करतो. एवढ्या मोठ्या कुटुंबात आपण जास्त बैल महागाची घ्यायचे नाही, ती पहिल्यापासून माझी भूमिका होती की बाबा आपण कमीत कमी मध्ये केलायचं, जास्त पण आपण म्हणजे फॅमिलीला त्रास होईल तर फॅमिलीला वंचित ठेवून पैशा पाण्याचा त्रास न होता आपण बैल भागाची घ्यायची, हा आपला खेळ नव्हता. आपल्याला फक्त नावाशी मतलब होता, कोणाला टाकल्या पाहिजे, कोणाला जिंकल्या पाहिजे, कोणाकडे हरवल्या पाहिजे, म्हणून मी 5 लाखाचा जागा आपल्या भूमिका नव्हती. पण महाकालची भूमिका असं आलं की महाकाल जेव्हा दावणीला मी आणलं, त्याला आणल्यानंतर त्याचे म्हणजे बैलवाल्याच्या मालकाला पैशाच्या अपेक्षा जास्त असल्यामुळे किंवा त्याची किंमत जास्त असल्यामुळे पालण्याच्या हेतूने तो तसे रनिंग त्याची तशी होती. तुम्ही माझ्या घरी चर्चा केली का बाबा असं असेल, तेव्हा माझ्या जास्तीत जास्त योगदान माझ्या मुलांनी दिलं, कल्पेश गायकवाड कुमार यांनी, का बाबा तो बैल आपण जाऊन द्यायचा नाही, बैल आम्ही घेऊ, आम्ही पैसे देऊ, तुम्ही काय हे करू नका, पण बैल आपल्या जाऊनला पाहिजे. या हिशोबाने माझी डेअरिंग त्यांनी वाढवली. तर एवढी मोठी गर्दी मी केव्हा केलीच नव्हती. आपण घरच्यांना न विचारता कशी काय करणार? बरोबर आहे. तर मी 10-11 लाखाचा बैल केव्हा घेतलाच नाही आतापर्यंत. घेतली सगळी 2 लाख 1 लाखापर्यंत मला घरी विचारायला लागलं नाही. म्हणून मुलांनी मला सपोर्ट केला किंवा मुलांनी मला स्वतः चर्चा केल्यानंतर म्हणजे एवढी मोठी वस्तू घ्यायची, आपण घरी चर्चा करावं. त्या मालकाला सांगितलं बैल मीच घेईन, पण मला घरी चर्चा करू दे. चर्चा केल्यानंतर मला घरच्यांनी डायरेक्ट बोलले का आम्ही पैसे देतो. दोन्ही मुलं बोलले तुम्ही काय याच्यात हे करू नका, पण बैल आपल्याला पाहिजे. आमचं नाव झालं तरी बाजा. तुमच्या मुलांचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. कल्पेश गायकवाड आणि कुमार यांनी मला डेअरिंग दिल्यामुळे तो बैल त्यांनी डायरेक्ट पैसे ऑनलाईन त्यांनीच टाकले. बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये पडद्यामागचे हिरो म्हणजे तुमच्या मुलांची नाव तुम्ही आवर्जून घेतली. दादा बरं, सुट्टी मेकर म्हणून आणि या टीम वर्क म्हणून कोण पण काम करतो त्याच्यामध्ये मेकर म्हणून बघा. आता चालू माझा मुलगा स्वतःचा कुमार असतो, अल्पेश असतो, मयूर असतो, बंटी, सुरत, मम्म्या, पप्प्या, तो आका ड्रायव्हर आणि स्वतः मालक त्याचा ज्याने मला बैल दिला.
तो जास्तीत जास्त मेहनतीने सुट्टीला असतो, बैल पकडायला असतो. गणेश राठोड ते स्वतः येतात स्वतः येतो, सीझनला पूर्ण 6 महिने इथेच राहिला तो. स्वतः बरोबर आता गेला 15 दिवस. त्या मालकाचं देखील किती प्रेम आहे त्या बैलावर. आणि त्याने मला शब्द दिला का बैल तुम्हाला देणार. आणि त्यावेळी माझ्याकडे मे मध्ये म्हणजे माझ्या मुलीचं लग्नपणे बोला आपण बैल नाही एवढा मागायचा. मुलगा बोलला मी पैसे देतो बैल ठेवायचा. म्हणजे त्या मालकाचं. आणि मुलाला माझी मुलगी नूतन गायकवाड जी आहे तिने जास्त बोलली का बाबा एवढा चांगली वस्तू आहे, पापाचं नाव होतं, नावावर उभं राहतात, आतापर्यंत एवढं नाव झालंच नाही 4 महिन्यात, मग कशाला आपण घालवायची वस्तू घे कल्पेश बैल. मग लगेच पोरांनी त्यांनी तिघांनी मिळून तो विचार करून मुलीने त्यांनी मिसेसने माझ्या तो बैल घ्यायला लावला मला. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही बघा दादा, घरातून जो पाठबळ असतं ते पाठबळ खूप महत्वाचं आहे. आणि तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट बोलतो आपण पाठबळ, त्याच्यामुळे तुमच्या दावणीला ही एवढी चांगली वस्तू आली आणि त्याचंच प्रतीक म्हणून महाकाल आपला जो नाव चर्चेत आणतोय. आणि तो सेठ पोरांनी माझ्या शब्द दिल्यानंतर तो दावणीला आल्यापासून माझ्या मुलीचा सुद्धा साखरपुडा झाला. लगेच आनंदाची गोष्ट म्हणजे 3-4 वर्षापासून दाखवला. आणि मुलीचा चांगल्या ठिकाणी गेली, तिने तिला घ्यायला लावला. खाली भावाला बोलली का घे, आईचं म्हणणं मांडलं, लग्न आहे ना मुलीचं माझ्या, त्यामुळे पैशाचं टेन्शन नको. आणि पैसे पण 4-5 कामं पण अशी मला भेटली का मला आठवलं नाही मुलांनी किती पैसे भरले ते. त्या हिशोबावर माझं त्या बैलाचं काम सगळं झालं. त्याच्यामुळे मी त्याला लगेच आनंदी आनंद म्हणून त्याला ठेवला. मी असं आहे खुशीने ठेवला तो. मी स्वतः हँडल करतो. माझ्या जरी नियोजकांना कोणाचा फोन आला, नियोजक माझ्याकडे आहेत, सगळे माझे पाय पाहतात, पण त्यांना फक्त एवढे रात्री मी ठेवलेले की मला विचारल्याशिवाय कुठलं काम करू नका. मला योग्य वाटेल, एखाद्याची जर इच्छा आहे तो नाही कमी पळतो पण त्याची इच्छा झाली तर आपण देऊया. पळणाऱ्या बैलाला थोडा बेटिंगला ठेवूया, मग तुम्ही जरा नियोजन करू नका. आणि जिंकले हारले तरी मला विचारल्याशिवाय कोणी पण फाईट देत नाही. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे का तुम्ही कोणाला बैल द्यायचा ना, तो सर्वस्व अधिकार तुम्ही स्वतःकडे ठेवलेला आहे. त्याच्यामुळे वादविवाद चालतात, शक्यतो तुमचं एक वर्चस्व आहे. दादा, जसं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पवन परदेशी आणि श्री प्रकाश जाधव यांचं देखील महाकालच्या नियोजनामध्ये खूप मोलाचं सहकार्य तुम्हाला लाभतं आणि त्यांचा देखील याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.